जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. कोकणात रोजगार निर्मिती हाच गेल्या अनेक वर्षांचा चर्चेचा मुख्य विषय आहे. याच विषयाच्या अनुषंगानं मान्यवर नेते मंडळींनी सिंधुदुर्ग लाईव्हच्या 4थ्या वर्धापन दिन समारंभात रोजगार आणि प्रकल्प यावर आपलं उत्स्फूर्त विचार मंथन केलं. या जुगलबंदीनं या विषयाला चांगलीच वाचा फुटली आणि कोकणच्या प्रगतीचं उदात्त ध्येय ठेवून जबाबदारीनं वाटचाल करणारं सिंधुदुर्ग लाईव्ह हे चॅनल आता या चर्चेचं मुख्य व्यासपीठ होऊन गेलं. पाहूया स्पेशल रिपोर्ट. केवळ बातमी नव्हे तर एक विचार, एक भूमिका घेऊन वाटचाल करणारं चॅनल म्हणून सिंधुदुर्ग लाईव्हनं कोकणवासियांचा विश्वास प्राप्त केलाय. कोकणला प्रगतीच्या उंच शिखरावर नेणं हे एकच ध्येय, ही एकच भूमिका. या विचारांच्या सोबत असणाऱ्यांना साथ द्यायची हीच आमची भूमिका. गेल्या 4 वर्षांच्या वाटचालीत सिंधुदुर्ग लाईव्हला अनेकांनी निरखलं, पारखलं, कौतुकही केलं आणि शिव्यांची लाखोलीही वाहिली. ज्यांचे जसे संस्कार आणि विचार तशी ती कृती झाली. परंतु मोठ्या संख्येनं आजही कोकणवासीय, सामान्य जनता आणि नेते मंडळी आपलं हक्काचं व्यासपीठ म्हणून आजही सिंधुदुर्ग लाईव्हकडे पाहत आहेत. हे पुन्हा एकदा 4थ्या वर्धापन दिन सोहळ्यात स्पष्ट झालं. सिंधुदुर्ग लाईव्हला शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर अनेक सन्माननीय उपस्थित होते. शुभेच्छा देतानाच चॅनलकडून काही अपेक्षाही व्यक्त होत होत्या. सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर सध्या रोजगाराच्या मुद्द्यावरून चर्चेत आहेत. त्यांनी शुभेच्छा देतानाच रोजगारासंदर्भातली भीषण परिस्थिती सांगितली. या संदर्भात सिंधुदुर्ग लाईव्हनं पावलं उचलावीत असं आवाहनही केलं. आज अंतर्गत सर एक मुलगी 4 वर्षापूर्वी माझ्याकडे 15 वर्षापूर्वी आली होती. अंतर्गत सर ते नोकरीच्या संदर्भात माझ्यासमोर बोलत होते. गेले 4 दिवस त्या मुलीच्या घरामध्ये अन्न नाही, ह्या भागामध्ये रोजगार नाही, अशा पद्धतीचं वातावरण किंवा प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याचं तर अनेक पक्षांनी राणेसाहेबांनी याला दुसऱ्याने विरोध केला आणि कोणी याला पण तिसऱ्याने विरोध केला. अशा पद्धतीचं वातावरण बदलणं ती तुमच्या चॅनलला भविष्यामध्ये आव्हान स्वीकारावं लागेल. आजचं सकाळचं घटना ज्याच्या घरामध्ये 4 दिवस अन्न नाही म्हणून अंतर्गत सर हे जर माझं विधान चुकीचं असेल तर उद्या जाऊन अंतर्गत सरांना भेटा. आम्ही रोजगार निर्मिती करणं आवश्यक आहे. आपल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. त्या ठिकाणी चांगले होते म्हणा, पण आणा काहीतरी. त्या ठिकाणी जो सीओड होता त्याला विरोध झाला, साखर कारखाना होता त्याला विरोध झाला, गोळकर बदला त्याला विरोध झाला. माझं म्हणणं आहे चुकीचे प्रकल्प आहेत ना प्रदूषित करायला नको, चांगले प्रकल्प यायला पाहिजे. ही भूमिका भविष्यामध्ये तुमच्या चॅनलला घ्यावी लागेल आणि भविष्यामध्ये तरुणांना सावरण्यासाठी ह्या चॅनलमध्ये काम करावं असं या ठिकाणी विनंती करतो. कारण ह्या जिल्ह्याची लोकसंख्या पण घटते आहे. लोकसंख्या घटत असताना प्रत्येक गावागावामध्ये तरुण दिसत नाही. कारण बाळपाटी आणि सर्वे असेल किंवा चौकूची गाव आहे, शहरपेठेची गाव आहे, त्या गावामध्ये लोकसंख्या कमी होत चालली. ती सावरण आपल्याला आवाज आहे, यावर आपण सर्व काम करावं असं मी मनपूर्वक विनंती करतो. यानंतर ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर यांनी शुभेच्छा दिल्यानंतर याच मुद्द्याला धरून आपले विचार मांडले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आणलेल्या सीवर्ल्ड प्रकल्पाबाबतची वस्तुस्थिती त्यांनी मांडली. हा प्रकल्प किती आवश्यक होता याबाबत त्यांनी पोटतिडकीनं विश्लेषण केलं. राणे साहेबांनी, माननीय नारायण राणे साहेबांनी या ठिकाणी काही वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये असताना जो मोठा प्रोजेक्ट आणलेला होता दॅट इज कॉल्ड सीवर्ल्ड. रिमेंबर सीवर्ल्डला सीवर्ल्डचा प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे होण्यासाठी कोणी हात लावला होता. माझ्या ठिकाणी चॅलेंज आहे तुम्हाला, व्हॉट इज सीवर्ल्ड. सीवर्ल्ड या ठिकाणी बसलेला कुठलाही आणत्या माणसाने राणे साहेब जर सोडले असतील तरी पण सीवर्ल्ड पाहिलं आहे का? सीवर्ल्ड मी पाहिलेलंच नाही आहे. राणे साहेबांनी हा जो सीवर्ल्ड आणला त्यावेळी सुद्धा मी सांगत होतो साहेब हा प्रकल्प फार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. हा सीवर्ल्ड जर जन्माला जर आला असेल ना तर अध्यक्ष महोदय त्या नोकरीसाठी इतर प्रोजेक्टची काही गरज नव्हती, इतर प्रोजेक्टची गरज नव्हती, पण त्याला तुम्ही सपोर्ट केला नाही. का सपोर्ट तुम्ही केला नाही त्याला? हा तुम्हाला कल्पनाच नाही. हा सिंधुदुर्ग जिल्हा नव्हे, रत्नागिरी जिल्हा हे सर्व माणसं या सी प्रोजेक्टमुळे सर्वांना कामाला करण्याचा अर्थ मिळाला. रोजगारी बंद झाली असती, रोजगार प्रत्येकाला मिळाला असता, निर्विवाद स्वरूपात रोजगार मिळाला असता. आज मी चॅलेंज करतोय अध्यक्ष तुम्ही पाहिलाय का? सावंतसाहेब तुम्ही पाहिलाय का? सीवर तुम्ही पाहिलाय का? सीवर I don't say anybody has seen the word. I have seen. Several times. I know what happened. I studied life everything. राजा गोष्टीचा प्रकल्प करता या गोष्टीला फार महत्व द्या. हा
जो प्रोजेक्ट असतो ना, हे बाकीचे प्रोजेक्ट तुम्ही ठाकवर ठेवू नका, बोलू द्या. म्हणून मी खरोखरच राणेसाहेबांचा फार कौतुक होता या संदर्भात, फार विचार करून त्याने हा प्रोजेक्ट आणला होता. पण आम्ही त्याला विरोध केला, आम्ही हा प्रोजेक्टला विरोध केला गेला. आणि आमचे पालकमंत्री यांनी सुद्धा खतपाणी घातलेलं नाही आहे प्रोजेक्ट होण्याच्या दृष्टिकोनातून. मी कुठेतरी वाद चालू की मला चालू आहे कसं मला वाटतंय. माझ्या मनातले जे विचार होते ना ते मांडण्याच्या ठिकाणी. या गंभीर चर्चेनंतर हॉलमध्ये शांतता पसरली होती. या चर्चेत आमदार नितेश राणे यांनी सहभागी होणं गरजेचं होतं आणि अखेर त्यांनी माईक हाती घेतला. रोजगार प्रकल्प या विषयावर आपण चर्चा करतो, परंतु प्रत्यक्ष कृती काय करतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विकास करण्यासाठी, रोजगार निर्माण करण्यासाठी पदाची आवश्यकता असतेच का असं विचारत त्यांनी या विषयावर सविस्तर विवेचन केलं. एक चांगलं उत्साहाचं आणि कौटुंबिक वातावरण याबद्दल, त्या चॅनलबद्दल आमच्यासारख्या सिंधुदुर्गवर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांना अभिमान आहे असं आमचं सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनल. आणि त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत. असंख्य विषय या मंचाच्या माध्यमातून चर्चेला आले. नेमकं ह्या मंचाच्या माध्यमातून त्या विषयाला न्याय भेटेल का, आपण खरं म्हटलं तर हा फार मोठा प्रश्न आहे. आणि नुसतं चर्चा करत बसायचं का आणि कृती कोणी करायची, काही खरं म्हटलं तर आपण सगळ्या जणांनी विचार करायला पाहिजे. दुसऱ्यांनी हे केलं ते करायला पाहिजे, आम्ही हे केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण स्वतः आपण काय करतो, स्वतः मिळालेल्या पदाच्या माध्यमातून किती लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणतो, याही गोष्टी खरं म्हटलं तर आपण सर्वजणांनी विचार केला पाहिजे. आमच्याबरोबर सावंत साहेबांना, या मॅडमला आणि अजून एका चांगला सक्षम असा खाद्य उत्पादकांना आपण स्मार्ट लीडरचा पुरस्कार दिला. तो नेमका का दिला, कारण का त्यांनी कृतीतून काहीतरी करून दाखवलं. नुसतं दुसऱ्यावर टीका करत बसले नाही, नुसतं दुसऱ्यावर बोट उचलत बसले नाही, पण स्वतः मैदानामध्ये उतरून काहीतरी वेगळं केलं. आणि त्याच्यामुळे आज त्यांना पारितोषिक आणि असंख्य लोकांनी मान सन्मान दिलेला आहे. आम्हीही आमच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये काम करत असताना टीका या सगळ्या गोष्टी होत असतात, मत परिवर्तन किंवा वेगवेगळे मतांतर होतच असतं. जरुरी नाही की आपण सगळ्या एकाच मताचं असलं पाहिजे. पण मला तुम्ही विचारलं की जिल्ह्याच्या सिंधुदुर्गाच्या खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर कृती फार महत्वाची. आम्ही कुठल्या पक्षाचे आहोत, आम्ही कुठल्या पक्षाचे आमदार आहोत, कुठल्या पक्षाचा नेता असताना शिवड आणणं हा महत्वाचा नाहीये, पण शिवड आणणं हे महत्वाचं आहे. नार्वेकर साहेबांना आणले लोक दिसली नाही, पण काँग्रेसचा आमदार दिसला, यासाठी मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. पण मुद्दा एवढाच आहे की कृती ही माझ्या दृष्टिकोनातून फार महत्वाची. आज मी आमदार म्हणून माझ्या मतदारसंघाचं काम करतो. मीही जेव्हा मतदानाच्या किंवा प्रचारासाठी 2014ला जात होतो तेव्हा मीही सांगितलं की तेव्हा मी रोजगार निर्मिती करेन, मीही पर्यटनाच्या माध्यमातून प्रकल्प आणेन. आणि आज 5 वर्ष झाल्यानंतर माझे असंख्य प्रकल्प सुरू आहेत. असंख्य प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती होते. मग मी माझ्या पदाचा वापर नेमकं ह्या 5 वर्षामध्ये कसा केला याचाही हिशोब खरं म्हटलं तर दिला पाहिजे. लगेच आपण रोजगार निर्मितीबद्दल चर्चा करतो, दुसऱ्या प्रकल्पांबद्दल भाष्य करतो, पण आपण स्वतः काय केलेलं आहे त्याही बद्दलचा हिशोब जनतेला दिला पाहिजे ना. जनता आम्हाला विचारते काय बाबा तुम्ही आमदार आहात, खासदार आहात, नगराध्यक्ष आहात, ही पदं तुम्हाला दिलेली आहेत ना, मग अजून काय करायचं. म्हणजे तुमच्या मनासारखं पद नाही पाहिजे, तुम्ही रोजगार निर्मिती करणारच नाही असा काही नियम कायदा असेल तर आम्हालाही त्या गोष्टीबद्दलची थोडी माहिती पाहिजे. जेणेकरून जनतेला सांगू का बाबा रोजगार निर्मिती करायची असेल तर ह्या व्यक्तीला आमदार म्हणून खासदार बनवा, नगराध्यक्षापासून खासदार बनवा, तर तुमचं रोजगार निर्मिती करेल. असे काही व्याख्या असेल तर निश्चितपणे तुम्ही जनतेशी आपण चर्चा केली पाहिजे. मला वाटतं ह्या पुढच्या 25-30 वर्ष हे आपल्या राज्यासाठी, देशासाठी फार महत्वाचे आहेत. डिजिटल क्रांती होते, रोजगाराचा अर्थ बदलतोय. खांडेकर साहेबांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीने जो पत्रकारिते क्षेत्राबद्दल जो उल्लेख केला की आज मोठ्यातला मोठा ब्रँड, आज वृत्तपत्र आज उद्या सकाळी निघणार आहे का अशी खरी म्हणजे तर परिस्थिती आलेली आहे. आम्ही तर ऐकलं डीएनए सारखा मोठा वृत्तपत्र या काही महिन्यानंतर बंद होणार आहे अशी परिस्थिती आहे. दिल्लीचं बंद होतं, पण त्याचं कारण काय आहे. डिजिटल
वाढत चाललेली आहे. आज रोजगार निर्मितीबद्दल जे आमचे साळगावकर साहेब जे उल्लेख करतायत, आज आपली स्पर्धा दुसऱ्या व्यक्तींची नाही आहे, दुसऱ्या मनुष्याची नाही आहे, आपली स्पर्धा ही टेक्नॉलॉजीची आहे. जी नोकरी आज तुम्ही पत्रकार म्हणून करता, उदाहरण तो कॅमेरावाला आपला जो कॅमेरा घेतोय, आज सगळे कॅमेरामॅन उद्या कामाला येतील का हा असा प्रश्न आलाय, कारण का मोबाईल फोननी त्यांची जागा घेतलेली आहे. म्हणून जे काम आज तो मोठा कॅमेरा करतोय, चालवणारा व्यक्ती करतोय, तोच तुम्ही मोबाईल तुमचा आढावा केला तर तुम्हाला त्याच क्वालिटीचे चित्र निर्माण दिसेल. अशा पद्धतीचं फार परिस्थिती आपल्याकडे आलेली आहे. म्हणजे रोजगार निर्मिती किंवा रोजगाराबद्दल चर्चा करत असताना रोजगार निर्मितीच्या समोरचे आव्हान काय आहे याही बद्दल आपण चर्चा केली पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये, आज हॉस्पिटल किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये आज अमेरिकेत बसलेला डॉक्टर आज जसलोक मध्ये बसून एंजिओप्लास्टी करतोय. एवढा जग एवढं जवळ आलेलं आहे टेक्नॉलॉजी. ह्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत का? ह्या पद्धतीच्या नोकऱ्यांसाठी आमच्या इकडच्या तरुणांना तयार करणार आहोत का? आई मला वाटतं आज चर्चेचा विषय असला पाहिजे. आज डिजिटल ह्या आमच्या सिंदूर लाईव्हमुळे आज जो काही डिजिटल स्पेस आज तयार झालेला आहे त्याच्यामुळे पण वाचक वर्ग कमी झालेला आहे. तुमच्या बातम्या आमचे पत्रकार परिषदेत संपल्या तुमच्या बातम्या वाचायला मिळतात. मग उद्या सकाळचं वृत्तपत्र नेमकं वाचणार कोण? मग तिकडच्या वृत्तपत्रांचे पगार देणार कोण? वार्ताहरांचा प्रश्न खरं म्हटलं आमच्या सगळ्यांच्या समोरच आहे. पण ही सगळी आव्हानाची चर्चा ह्या निमित्ताने माझ्या अनुसार झाली पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होत आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये परिवर्तन होत आहे. आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये जसं नागरिकांनी सांगितलं सिव्हल सारखे प्रकल्प येत होते, आज एअरपोर्ट सारखे प्रकल्प आज थांबलेले आहेत. आज एअरपोर्टवर प्लेनच्या अगोदर रिक्षा चालतात अशी परिस्थिती आहे. आम्ही तारखा पडताय, तारीख पे तारीख येतोय, तो बिचारा शरीरावर थकला पण आमचे नेते थकत नाहीये, तारीख येतात. ही परिस्थिती मला वाटतं बदलण्याची फार गरजेची. वॉक द टॉक केला म्हणतो, दिलेला शब्द पूर्ण करणारा लोकप्रतिनिधी हा इथे आपल्या जिल्ह्याचा विकास आणि राज्याचा विकास निश्चित पद्धतीने करू शकतो. गेले 5 वर्षाचा अनुभव बघितल्यानंतर आज शब्दांच्यावर विश्वासार्हता राहिली आहे का? आज नेत्यांनी शब्द दिल्यानंतर तो त्या शब्दापासून युटर्न घेणार नाही अशी कोणीच गॅरंटी आजच्या प्रसंगी देऊ शकत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. हा आमच्या सिंधुदुर्गामध्ये रोजगार आलाच पाहिजे, इथे रोजगार निर्मिती झालीच पाहिजे. पण त्यासाठी पर्यटनाचा आधार घेऊन त्याच्या रोजगार निर्मिती करावे. कुठल्याही परिस्थितीमध्ये नाणासारखा प्रकल्प हा सिंधुदुर्गमध्ये येणार नाही किंवा आमच्यासारखे लोक येऊ पण देणार. आणि त्याचं कारण हे आम्ही कोणाला विरोध करतो असं नाहीये, पण जगातली सर्वात मोठी ऑइल रिफायनरी ह्याला जागा निवडण्यासाठी सुरत भेटत नाही, गोवा भेटत नाही, पण आमचा सिंधुदुर्ग भेटतो. हे आमच्यासाठी फार निराशाजनक विषय. आणि नोकऱ्या पण कुठल्या उपलब्ध होणार? त्या स्वीपरच्या, ऑइल काढणाऱ्या लोकांना ऑइल काढण्यासाठी किंवा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे 4th कॅटेगरीच्या नोकऱ्या. मग आज आंबा उत्पादक, काजू उत्पादक आणि वेगवेगळ्या पर्यटनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या या सगळ्या बाजूला सोडून किंवा वॉटर स्पोर्टच्या निमित्ताने तयार झालेल्या नोकऱ्या या सगळ्या बाजूला सोडून आमच्या तरुणांनी मशिनीतून ऑइल काढायचं, जमिनीवर ऑइल पुसायचं. कुठे नेमका हा न्याय आहे हा मला आजकाल कळत नाही. आणि त्याच्याबद्दलची चर्चा आपण करतो, समर्थन करतो. धाडस आपण प्रयत्न केला पाहिजे, धाडस केला पाहिजे की पर्यटनाच्या आधारित दर्जेदार नोकऱ्या तुम्ही तयार करा. आज मुंबईतला मराठी माणूस आज मुंबईतून का बाहेर फेकला गेलेला? कारण का मुंबईच्या इतिहासामध्ये खांडेकर साहेबांसारख्या ज्येष्ठ पत्रकार आहेत, सांगू शकतात मुंबईतल्या मराठी माणसासाठी आंदोलन जी झाली ते कुठल्या नोकऱ्यांसाठी झाली हे खांडेकर साहेब सांगू शकतात. नेहमी भाजीवाला, नेहमी ऑटो रिक्षावाला, नेहमी तिकीट मध्ये म्हणजे ट्रेन मध्ये तिकीट काढणारा. कधीही आमचा मराठी माणूस हा हॉटेल मालक असला पाहिजे, हा हॉटेल उद्योजक बनला पाहिजे, यासाठी आंदोलन कुठलीच झाली नाही. नेत्यांची मुलं हे 5 स्टार हॉटेलमध्ये खायला गेले पाहिजे, पण तिकडचा लिफ्टचा माणूस त्या तिकडच्या लिफ्टमॅनची नोकरी पण मराठी माणसाला भेटली पाहिजे. ह्यासाठी ह्या सातत्याने अशी आंदोलन होत राहिल्यामुळे आज मुंबईतला मराठी माणूस त्याचा टक्का कमी होतोय. तो त्याचं दुसरं कारण काहीच नाही, त्या कारण त्याने आर्थिक सक्षम आपण होऊ शकलो नाही. आणि तोच प्रकार उद्या आमच्या सिंधुदुर्गाचं होणार. म्हणजे आम्ही आंबा, काजू, मासेमारी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू. आज कुठल्या तरी सौदी प्रिन्सच्या
आम्ही हमाली करायची, त्याची चपराशी करायची, अशा एवढे कमकुवत आम्ही लोक नाही आहोत. आमच्या जिल्हा दत्तक देण्या एवढे कमकुवत आम्ही कोणच इथे नाही आहोत. आम्ही सक्षम आहोत. आम्ही ताकदीने सांगतो की आमच्या जिल्ह्याचा विकास आणि आमच्या इथे रोजगार निर्मिती आम्ही निश्चित पद्धतीने करू आणि दर्जेदार नोकऱ्या उभ्या करून दाखवू. त्यासाठी कोणाची हात पाय पकडायची गरज नाही. मी सिंधुदुर्ग लाईव्ह माझ्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या जनतेला विश्वास देतो की येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला जो अपेक्षित विकास आहे, आपल्याला जो अपेक्षित रोजगार निर्मिती अपेक्षित आहे, त्या सगळ्या गोष्टी देण्यासाठी आम्ही सगळेजण लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, आम्ही सगळेजण ताकदीने तुमच्यासाठी भविष्य बनवण्यासाठी दिवस रात्र एक करू. एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोकणच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असणाऱ्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर अशी सकस आणि मुद्देसूद चर्चा कोणतंही पूर्वनियोजन नसताना होणं, यातून सिंधुदुर्ग लाईव्हवर असलेला नेतेमंडळींचा विश्वास दिसून येतो. केवळ विश्वास नव्हे तर त्यांनी सोपवलेली ही जबाबदारी पार पाडण्यासाठी केवळ सिंधुदुर्ग लाईव्ह हेच सक्षम चॅनेल असल्याचंही यातून अधोरेखित झालंय. ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग लाईव्ह.